साईट बघा कुठली आहे, सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा इकडे जर असं साईट बघा कुठली आहे. फिनॉलॉजी टिकर. फिनॉलॉजी टिकर ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला आपण काय बघायचं आहे, शेअर होल्डिंग पॅटर्न, की एखाद्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न कसा असतोय तो आजचा आपला टॉपिक असणार आहे. सो इथं ही एक चांगली साईट आहे, तुम्ही रेफरन्सला घेऊ शकता स्टडी करण्यासाठी मार्केटचा. सो इथं आपण काय करायचंय, नेहमीप्रमाणे एखादी कंपनी, कुठली पण रॅन्डम कंपनी आपण काय करू शकतोय, टाकू शकतो. एखादी कंपनीचं नाव सांगा मला प्लीज. कुठल्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. पटेल इंजिनिअरिंग. विप्रोचा विप्रोचा स्टॉक बघा किती आहे. एका शेअरची प्राइस किती आहे, 189.55 एका शेअरची प्राइस आहे. आता ह्याच्यामध्ये डाटा प्रचंड आहे, ह्या साईटला प्रचंड डाटा आहे. नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही चेक करू शकताय. सो महत्वाचा आता आपलं बघायचं तो म्हणजे काय, शेअर होल्डिंग पॅटर्न कुठं बघायचं. सो मी काय करतोय, थोडंसं खाली स्क्रोल करतोय. येस, हा आपल्याला काय करायचा आहे, शेअर होल्डिंग पॅटर्न काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. ओके, आता पहिल्यांदा मी काय करतोय, इथे एक स्क्रीनशॉट घेतोय तुमचा ह्या स्क्रीनचा, मग मी तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करेन की शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे एक्झॅक्टली काय असतोय. आपल्याकडे मार्च 2026 पर्यंतचा डाटा आहे इथं. ह्या मार्च 2026 पर्यंतचा डाटा आपण काय करतोय, स्टडी करतोय. ओके, आता आपण वन बाय वन काय करूया, सगळ्या कन्सेप्टची माहिती घेऊया. काय आपला शेअर होल्डिंग पॅटर्न. ओके, तो आपण कंपनीचा ऍज अ एज्युकेशन पर्पजसाठी काय करतोय, बघतोय. सो इथं सगळ्यात पहिल्यांदा काय दिसते, पाय चार्ट दिसतोय. याला काय म्हणायचं, पाय चार्ट. आता शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर कंपन्यांचे करोडो शेअर्स असतात, करोडोमध्ये असतात शेअर्स मार्केटमध्ये. त्यामध्ये कुठल्या एंटिटीकडे किती शेअर्स आहेत, कुठल्या एंटिटीकडे किती शेअर्स आहेत, ह्याचा काय असतो, रेशो असतोय किंवा पर्सेंटेज असते. त्याला म्हणायचं असते शेअर होल्डिंग पॅटर्न. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल पहिल्या सगळ्यात काय दिसते बघा आपल्याला इथं, प्रमोटर्स दिसते. प्रमोटर्स म्हणजे काय, स्टॉक मार्केटच्या भाषेत प्रमोटरचा अर्थ काय, तर मालक, कंपनीचा ओनर. म्हणजे काय, आपण स्टॉक मार्केटच्या भाषेत काय म्हणतो, त्याला प्रमोटर म्हणतो. तर कंपनीच्या मालकाकडे किती टक्के शेअर्स आहेत. समजा मार्केटमध्ये 100 शेअर्स आहेत, ऍक्च्युली करोडो शेअर्स आहेत, पण आपण एक्झाम्पलसाठी घेऊया की 100 शेअर्स आहेत. त्या 100 पैकी मालकाकडे किती शेअर्स आहेत, तर 72% शेअर्स आहेत. इथंपर्यंत का आलं सगळ्यांना, तोच हा पार्ट इथं दाखवलाय त्यांनी, मालकाकडे एवढे शेअर्स आहेत. काय बोलते कळते का तुम्हाला, मी काय बोलतो का. हा जो पायचार्ट दाखवला एवढा पर्सेंट किती आहे, 70%. एवढे स्टॉक कोणाकडे आहेत, प्रोमोटरकडे आहेत. इथेपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं. आता पब्लिक म्हणजे कोण, पब्लिक म्हणजे कोण, पब्लिक म्हणजे कोण, आपण सगळे, आपण सगळ्यांच्याकडे मिळून किती स्टॉक आहे, 8.72 एवढा आपल्याकडे आहे. त्यानंतर FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टर्स, FII. आता हे कोण आहेत, सो आपण परवा एक थोडीशी इन्फॉर्मेशन घेतलेली की हे फॉरेनचे लोक आहेत, इंडियातले नाही आहेत, इंडियातल्या बाहेरचे लोक आहेत. आपण फॉरेनच्या
व्यक्तींना इन्स्टिट्यूटना पी नोट लायसन दिले. याचा अर्थ काय? फॉरेनच्या व्यक्ती आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय करू शकतात? इन्व्हेस्ट करू शकतात, ट्रेडिंग करू शकतात. सो अशा लोकांच्याकडे किती पर्सेंट आहेत? तर 8.32%. 8.32% स्टॉक कोणाकडे आहेत? FII. आणि त्यानंतर DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा इन्व्हेस्टमेंट. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोण? मेजर त्यातला सगळ्यात मोठा प्लेअर कोण आहे? तर म्युच्युअल फंड. सो DII म्हणजे कोण? म्युच्युअल फंड असतील, इंडियातल्या थोड्या कंपन्या असतील ज्या ट्रेडिंग करतायत किंवा इन्व्हेस्टमेंट करतायत, त्याबरोबर LIC आहे, बँक्स आहेत. सो जेवढे आपले देशातले मोठमोठे प्लेयर्स आहेत ते सगळे कशामध्ये कन्सिडर केले जातात? तर DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टर. सो त्यांच्याकडे किती पर्सेंट आहेत? तर 7.86% शेअर्स.